वर्ध्यात सुरू असलेल्या पावसामुळे कपाशीच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। वेचणीचा कापूसही ओला झाल्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलेला आहे। तर वर्ध्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे कपाशी पिकांचं नुकसान झालंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। वर्ध्यामध्ये सकाळपासून आलेल्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। खरीप हंगाम हा शेतकऱ्याच्या हातून गेल्यानंतर आता रब्बी पिकाचं सुद्धा नुकसान होते की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। काल आलेल्या पावसामुळे शेतातील कपाशीचे पिकेचं अतोनात नुकसान झालेलं आपण बघू शकता। कशा प्रकारे हा कपास जो आहे हा कापूस ओला चिंब झालेला आहे आणि हा अशा प्रकारे याचे बोंड जे आहेत हे फुटलेले आहेत। आपण बघू शकतो कापूस पण असा खालतं सांडल्यासारखा दिसत आहे। खरं म्हणजे हा कापूस आता वेचणीच्या स्वरूपात आलेला आहे आणि हा कापूस वेचणीच्या स्वरूपामध्ये आल्यानंतर हे असा जो आहे तो पावसामुळे पूर्ण बाहेर आलेला आहे आणि ही बोंड जी आहेत ते पूर्ण भिजलेली आहेत। हे बोंड भिजल्या कारणामुळे आता कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, कारण ही बोंड जी आहेत आता ओली चिंब झालेली बोंड किंवा हा कापूस जो आहे हा जास्त प्रमाणामध्ये कमी पडत नसल्या कारणामुळे याचं शेतकऱ्यांचं आता मोठं नुकसान होताना पाहायला मिळत आहे। हे आपण या ठिकाणी बघू शकतो कशा प्रकारे कपाशीला असे भरघोस असे बोंड आलेले आहे, परंतु पावसामुळे हे बोंड जे आहेत कपाशीचे बोंड जे आहेत हे अशा प्रकारे पूर्ण झिरमून गेलेले आहे। हे असे पावसाने पूर्ण ओले चिप्प झालेले आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो कशा प्रकारे असे पावसाने ओले चिप्प झाले आणि फुटलेले आहेत बोंड। खरं म्हणजे हे फुटलेले आहेत, हे बोंड पूर्ण याच्यातून निघालेले आहेत आणि ह्या बोंडा हे कापूस बोंडातून निघाल्या कारणामुळे शेतकऱ्याचं जे आहे मोठं नुकसान झालेलं आहे। आणि ह्या ठिकाणी हे बघा आता ह्या ठिकाणी आपण बघितलं हे जे कपाशीचं बोंड आहे हे आता हे निघणार होतं, म्हणजे कपास निघणार होता, परंतु याच्यावर पाणी पडल्यामुळे आता हे पूर्णतः कडक झालेला आहे, खराब झालेला आहे। त्याच्यामुळे या कापसामुळे आता जो कापूस निघल हा कापूस कसा असेल हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे। हे बोंड जे आहेत ना हे पूर्ण आता खराब झालेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर पावसामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता कपाशी आता सोयाबीन तर गेलीच आणि कपाशी आणि तुरीच्या पिकावर सुद्धा आता रोग येतो की काय किंवा पावसामुळे ते खराब होतो की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। त्यामुळे कास्तकाराला अजून मदतीची अपेक्षा असताना दिसत आहे। कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।